सूक्ष्म दृष्टी होती. त्यामुळे निसर्गातल्या साध्या गोष्टींमध्येही काही महत्वाचा आशय भरलाय हे तिच्या लक्षात येत असे. सुगरणीचं झाडावर टांगलेलं घरटं आपण पाहतो, किती मुलायम असतं ते, आणि तरीही कसं घट्ट आणि मजबूत. इवलीशी चोच आणि पायाची 2 बोटं, पण तेवढ्यावर सुगरण अचंबा वाटावा अशी कारागिरी करते. माणसाजवळ तर चांगले 2 हात आणि 10 बोटं आहेत, मग त्यानं काय आणि किती करायला हवं. वाऱ्यानं झुलणाऱ्या खोप्याकडे पाहून बहिणाबाईच्या तरल प्रतिभेचा झोकाही आकाशात उंच उंच जातो. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. अरे जोरदार टाळ्या. निसर्ग राजा, निसर्ग राजा, निसर्ग राजा, तुझ्या कुशीत किती राजा. ही इवली पाखर, ही इवली पाखर, किती सुंदर तुझले कर, किती सुंदर तुझले कर, किती सुंदर तुझले कर. निसर्ग राजा, तुझ्या कुशीत किती
टाकून टाक बाबा. परवापासून मला काम लावायचे आहे. तू ऍडव्हान्स मध्ये पैसे घे आणि उद्या पटकन ये. किती ऊन आहे रे. तरी कापून राहिला ना मला. हा कोण बोललाय? अरे मी आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कापून राहिला ना मला. अरे बाबा, तू आमच्या जागेवर आला म्हणून कापत आहे ना. अरे मी तुझ्या जागेवर नाही आलेलो आहे, तू माझ्या जागेवर आलेला आहे. काही बोलता. पैसे देऊन जागा विकत घेतली ना. अरे मूर्ख माणसा, निसर्गाला कधी पैशाच्या जोरावर विकत घेतलं जाऊ शकते का? तुझं हे आयुष्य, तुझी जमीन, ज्याचे तुम्ही पैसे देता ना, ते आमच्यामुळे व्यवस्थित आहे. अरे मोठ्या मोठ्या गाडी फिरता, मोठे मोठे घरं बांधता, व्यवस्थित आयुष्य जगता, कारण आम्ही तुमच्या जमिनीला धरून ठेवलेलं आहे. आम्ही नसलो ना तर तुमच्या जमिनीचा वाळवंट होईल. वाळवंटात तुम्ही जगू शकता का? आणि तरी तुम्ही आमच्यावर कुऱ्हाडीचा वार करता. तुम्ही आज चंद्रावर आणि मंगळावर जीवन शोधत आहे, पण खरी जीवनाची सुरुवात तर आम्हीच करतो ना. आज तुमच्या कुऱ्हाडीच्या वेदना जरी आम्हाला सहन कराव्या लागत असतील, पण यापेक्षाही जास्त वेदना तुमच्या येणाऱ्या पिढीला सहन कराव्या लागतील. कारण झाड माणसाशिवाय जगू शकते, पण माणूस झाडाशिवाय नाही जगू शकत. एकदा जोरदार त्याला